मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यवतमाळ सब्जी मंडी नवीन ब्लॉग मध्ये, आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. बघा, सुरुवात दुकान पासून होऊन राहिली, पण सगळं मंडीचं दाखवणार आहे. बघा, 2-3 कास्तकाराला भेटलो आणि कास्तकाराला विचारलं का पोझिशन आहे, कोणती भाजी लावली होती, काल लावली होती, तुम्हाला परवडून राहिला नाही परवडून राहिला भाव, कारण यावर्षी भाव कमी भेटून राहिले. त्याच्यामुळे त्यांना सगळं विचारलं मी सविस्तरपणे. चला मग बघून घ्या. रेट बी दिलेले आहे, रेट बी देत राहतो आणि व्यापाराला विचारत राहतो का पोझिशन आहे, कधी वाढणार आहे का, हे बी सांगत राहतो मित्रांनो. चला मग आपला व्हिडिओ बघा. आवडला तर एक लाईक जरूर करा मित्रांनो. आज चॅनलला सबस्क्राईब नसेल करा तर सबस्क्राईब पहिले करून घ्या. पहिले करा सबस्क्राईब आपलं चॅनल, जास्तीत जास्त शेअर. हा माझं चॅनल आहे मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब जरूर करा. चला, बिरसा कंपनी चालू आपण. बघा, पालकांदे, वांगे तर भरपूर आवक आहे भाऊकड. 4-5 महिने झाले आहे ना, वांग्याची आवक भरपूरच आहे. विचारून भाऊ, पालक बी गावरानी मस्त बडे येऊन राहिली, पालक बी बडे येऊन राहिली आहे. विचारायची बोल टमाटे भावाचे टमाटे कास्तकार आहे. आज किती? आज 300 कपूर राहिले का? अरे वा वा वा, आज 300 रुपये कपूर राहिले म्हणते. 150-200 रुपये आले, आज 300 रुपये कपूर आले म्हणते. गावरानी पालक विचार राजू भाऊला. पालक 15 रुपये किलो. पालक 15. टमाट्याची पोझिशन वाढली का? 300 रुपये कॅरेट. चांगली गोष्ट आहे. खपले काय तो आहे शिल्लक आहे, शिल्लक 2400 का? 20 रुपये. 20 रुपये. वांगे काही वाढले का? वांगे 50. वांगे 50 का? काही वाढले नाही. 50 झाले. अरे भैया, चींज भी आ गई मार्केट में, तो क्या भाव जा रही है? 60 रुपये किलो. 60 रुपये किलो. सॉरी, संभार देखो सिर्फ 30 है. बढ़िया है ना. संडे को मेरे ख्याल से 40 बिका ना. आज थोड़ा कम होगा. संभार भी अच्छा है. संभार भी अच्छा है. संभार भी अच्छा. बढ़िया बढ़िया बढ़िया. और ये अपनी गावरानी पालक क्या बेचे चिल्लर में? 30 है ना? 20 रुपए किलो भेंडी. 30 रुपये. गोभी 30. गोभी भी 30. गोभी भी 30 है क्या? चलो. भाऊ, हे शेतकरी यांना विचारू आपण कोणत्या गावचे आहे, काय आहे, काय नाव आहे. नाव सांग रे बाबा. गजानन काष्टेकर सुकळी. सुकळी. सुकळी किती किलोमीटर आहे इथून? इथून 15 किलोमीटर. काय आणलं होतं आज वावरात? संभार आणला होता. संभार किती आणला होता? आज संभार होता 7 क्विंटल. 7 क्विंटल. काय भाव गेला? 25-20. फुलवाला होता का? हो, एक आणि फुल. अजून काय वावरात? बरबटी आहे आता. बरबटी आहे हो. का? बरबटी चालू झाली का वाची? नाही, 8 दिवसात चालू होते. 8 दिवसात चालू आहे. अजून काय आहे का दुसरा? नाही, बस बस बरबटी. संभार आणि बरबटी आहे. बरबटी 8 दिवसात चालू आहे. संभार आता खतम होते. संभार संपला आजच्या. चला, भाव व्यवस्थित आहे का? हो, बरे भेटले. बरे भेटले ना? हो, आज थोडे कमी झाले, हा हा. पण अगोदरपर्यंत चांगले होते. रविवारी थोडे चांगले होते हो, ना? रविवारी चांगले होते. भेटेल अजून समोर बी. हो हो, संभार भेटले. किती दिवस चालन संभार? नाही, संभार आटोपला आजच्या. आटप लागाच्या शेवट. आता बरबटी चालू आहे ना? बरबटी चालू आहे. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. अरे तेज मिरची सांग ना रे बा, काय भाव? 35 लाख. 40 दिली, 35 लागल. चाल देऊन दे 3 किलो मग. बघा मित्रांनो, आजची पोझिशन जवळपास मिरचीची बी आवक भरपूर वाढलेली आहे. आज मिरचीची आवक जास्त असल्यामुळे मिरचीचे भाव कमी झालेले आहेत. बघून घ्या काय भाव राहतं काय नाही, तर तुम्हाला सगळं सांगूनच राहिलो. ठोकचे चिल्लरचे सगळे भाव देत राहतो. बघा, आज टमाटे थोडेफार वाढलेले आहेत. टमाट्याचे भाव वाढलेले आहेत थोडेफार. बघा, आता आलू घ्यायचे आपल्याला. आलू चला, इसके कंपनी जाऊ. आलू कांद्याचे व्यापारी ठोक. आलू, कांदा, अद्रक, लसण वगैरे सगळे आहे. बघा, सगळा माल आहे त्यांच्याकडे. चला, अद्रकचे विचारू भाव. दादा, मला अद्रकचे भाव सांग बरं. दादा, अद्रक. हाँ, अदरक चिल्लर में 70 रुपए किलो. हाँ 70 चिल्लर में. और कट्टे में? कट्टे का भाव 3200 रुपए, 3150. माल देख के ना. हो. तो कितना एक कट्टे में वजन? वजन एक कट्टे का 59 किलो. 59 किलो ना. कट्टे के रेट रहते ना डायरेक्ट? कट्टे का रेट 3200 3300. 3200-3300. भाई समीर, हाँ बोलो. ये अपने यवतमाल मार्केट में आलू क्यों ऐसा आ रहा है? आलू को भैया यहाँ पे भाव नहीं मिल रहा ना, करके राटर आलू आ रहा है यहाँ पे. अच्छे आलू अच्छे ही भाव है अभी भी. करके अच्छे आलू बिकते नहीं ना यहाँ पे. करके है ना. करके वही तो बोला, यहाँ माल पे होना कम भाव वाले. कम वाले. करके इधर आटन माल आ रहा है ना. हो. भाई निंबू काय किलो दिले? 150 रुपये किलो आहे का अजून? काय कमी? भैया मेथी भी आहे की आज? हाँ भैया, मेथी नहीं, बहुत महंगी मेथी थी भैया आज. आज वाढल्या था भाव मेथीचे आहे ना. बढ़ गए थे भैया भाव. भाव गया. बहुत प्यारी मेथी थी भैया. 30-20 जगहों पे बता रहे थे. 30 रुपये किलो जागेवर. हाँ, मग आपण काय भाव विकणार आहे? बरोबर आहे. अपन नहीं ले सकते ना. टमाटे टमाटे 10 रुपये. अरे वाढले म्हणजे ना कॅरेटचे भाव. हो वाढले, पण आपल्याला जरा कमी बजेट भेटले. कमी भेटते. अरे वा वा, फायदा झाला. भैया 10 रुपये गड्डी में. 10 रुपये गड्डी. आधा किलोची आधा किलो की. म्हणजे 20 रुपये किलो. 400 ग्राम. 20-30 रुपये किलो झाली. कैबेज भैया 15 रुपये किलो. 15 रुपये किलो. सलमान,
सलमान अरे बोलो टमाटे टमाटे 15 रुपये किलो. टमाटे थोडेसे वाढले का आज आज वाढले. 15 रुपये किलो टमाटे चांगले आहे ना रे माल सुपर ब्रँड. माल सुपर इकडे पहा भाऊ. धोका पुष्पा का ब्रँड ना. झुकेंगा नाही झुकेगा नाही. चला लसणचे भाव वाढलाय म्हणते रविवार पासून बघू लसणचे भाव वाढलाय का विचारू भाऊला भाऊ नमस्कार भाऊ. नमस्कार काम ते लसणची पोझिशन आज 100 आहे, 120 आहे, 80, 140. 80 100 120 140 सुपर. ठोक मध्ये थोडेसे रेट वाढले का आपले हा भाव वाढले. लसणचे भाव 1000 टाईट राहणार आता आणखी. आता बाजार अजून टाईट होणार आहे ना 20 रुपये वाढत राहणार आता 29 रुपये. कांद्याचे बाजार तर डाऊन झाले कांदे डाऊन आहे 10 रुपये किलो कांदे. 10 रुपये किलो पासून 10 ते 12. 10 ते 12 पोरवाला मध्ये आलो बघा भेंडी ठोक मध्ये पन्नीचे रेट विचारू पन्न्या पण आहे त्यांच्याकडे का भाव खपली पन्न्याचा 40 रुपये. 40 रुपये खपल्या का पन्न्या कोणत्या गावाचा माल येऊन आला आपली तर यरस शरद. एरज शरदचा येऊन आला ना एरज शरदचा माल येऊन आला बघा पन्न्या खतम झाला 40 रुपये किलो भेंडी बी बढिया आहे मस्त बढिया हे मिरची आहे का का 40 50 मिरची बी कमी झाली चला त्रिकुडा कंपनीत जाऊ आज भाजी संपली आज मित्रांनो जवळपास भाजी संपली 8 वाजून राहिले ना म्हणून फुलकोबी विचारू भाऊ फुलकोबी पन्नी 150 रुपये पन्नी आहे भाऊ. 150 रुपये हा, फक्त फक्त 15 किलोची पन्नी आहे 150 रुपये. 150 रुपये हा. तर आज शंभर किंमत काही समार 20 रुपये किलो खपला. शंभर 20 रुपये किलो कपला मिरच्या वाढल्या का कमी झाल्या 40 रुपये 30 रुपये. कमी झाल्या मग मिरच्या चाल बघा आज मार्केट मध्ये वालफल्ली आली ती वालफल्ली जवळपास 30 रुपये किलो गेली ठोक मध्ये टेलर मध्ये तेच 40 आणि 50 रुपये किलो कापत होती ठोक मध्ये 30 रुपये किलो वाल कमी होऊन राहिला म्हणून सांगून राहिला वाल नाही तर बाकी काय नाही मुरले काकडीने गावरान 20 रुपये घ्या चाला ढेमच भी 20 रुपये भैया मार्केट में मेथी शॉर्ट है मेथी 100 भैया सिर्फ. क्या भाव बिक्री 80 रुपये किलो. हाँ वही शॉर्ट है करके बाकी सब जैसे थे वैसे. हाँ ये देखो 80 रुपए किलो सुपर. भैया अपने पास पत्ता गोभी है पत्ता गोभी 10 रुपये किलो. 10 रुपए किलो वो पन्नी में कितना है वजन तो भी पन्नी 20 किलो है ना चलो चिल्लर में 10 रुपए और पन्नी में लेना करा दो पन्नी लेने की रहे तो 50 रुपए की पन्नी चलो चला भाऊ शिवाज मध्ये आलो बघा फुलकोबीचे पोते आहे विचारू भाऊला काय किलो पोते गेले तर भैया फुलकोबी के पोते क्या भाव बिके आज 10 रुपये 12 रुपये. 10 रुपए 12 रुपए किलो 50 किलो भरती है ना हां. बाकी चिवड़ आई थी ना अपने पास चिवल बिकी ना 20 रुपये. 20 रुपये 15 रुपये चल गाजर बघा गाजर काय भाव खपूर आले विचारू भारत कंपनी मध्ये आपण मिरच्याचे पन्ने विचारू आणि टमाटे तर आहेतच भाऊ का टमाट्याच्या गाड्या खाली झाल्या आहे सगळ्या विशाल भैया टमाटे बढ़ गए क्या आज टमाटे एकदम नहीं 250-300 बिके थोड़े बहुत. 50 रुपए की तेजी आ गई है ना और मिर्ची में अब कल और कम हो जाते वो ओ तेजी नहीं बोल सकते ना उसको भैया कम है करके. बढ़ेंगे कि नहीं वो इस साल ये साल कुछ दिखने नहीं जाना. बारिश में बढ़ेंगे महीना 1.5 महीना बस. बस है ना नहीं तो क्या कारण क्या है इसका कुछ आवक ज्यादा है ना. आवक ज्यादा है ना इसका बहुत लगाए लोगों ने इस साल माल. इस साल माल बहुत लगाया करके भाव ही नहीं बढ़ रहे ना और मिर्ची मिर्ची सस्ती है ना. 1.25 है, 1.20 है. एक 25 है एक 20 है आओ. चलो और ये गाजर गाजर 20 रुपए किलो. 20 रुपए किलो क्या बस 20 गाजर का भी रेट नहीं मिल शादी रहे नहीं है ना अभी. शादी चालू होंगी ना मुहूर्त कब से तो हाँ हाँ मोहरत शादी चालू होने के बाद फिर गाजर महंगी बिकते. महंगी विकते चल बघा मित्रांनो व्यापाराला विचारून सांगितलंय का बरं वाढून नाही राहिली पोझिशन काय नाही वाढून राहिले आपले कास्तकार भाऊ कोणत्या गावचे दादा तुम्ही तुझं नाव सांग आकाश शिवशंकर सातपुते. काय आणलं होतं आज वांगी वांगे किती पन्ने आणल्या होत्या 20 पन्न्या. 20 पन्ने का भाव जाऊन राहिल्या काय 100 रुपये चालते. 100 80. 20 पन्ने 500 रुपयाचे वांगे विकले 1200 रुपये खर्च आहे 500 रुपये भाव गेला 500 रुपयाचे वांगे गेले अरे ये सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूँ बापरे काय ते वांगे अरे वांगे 2 महिने झाले वांग्याला भाव नाही आहे वांगे आणि किती एकर लावले वांगे अर्धा एकर आहे बाकी वांगेच आहे का अजून काही आहे भेंडी आहे. भेंडी चालू झाली का वाजी झाली चालू. काय भाव खपत आहे भेंडी 20 रुपये 30 रुपये. 20 रुपये यावरची भेंडीला बी भाव नाही आणि सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करा तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो आणि जास्तीत जास्त शेअर पण करा चला